निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. टक्के मार्क पडावे म्हणून त्यांना श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. किती प्रयत्न करत होते ताई मी. बापरे ताई, माझं गाव खूप खेड आहे हा. कुठे आहे ताई? जालना जिल्ह्याहून बोलते ताई मी. जालन्यापासून 70 किलोमीटर अंतरावर गाव आहे ताई माझं. हा हा हा. आणि रात्रीचं कॉल करायला गावामध्ये रेंज राहत नाही माझ्या. अरे 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 अरे. मग आणि दिवसभर मी शेतात. सकाळी वगैरे केलं असतं तरी चाललं असतं ताई. 10-11. आणि मी शेतात आले का मी म्हणते बाई आज मी स्वामी महाराजा, आज रविवार आहे, आज तर ताईनं माझा कॉल घ्यावा. आई रविवारी घेते ताई मी. फक्त असं दुपारी थोडाफार आराम केला तर करते कधी कधी. नाही, मी रविवारी मुद्दाम आवर्जून दिवसा करायचे ना कॉल. कारण रोज मी ऐकते ना की आपले शाळेवर ड्युटी आहे, हो. त्याच्यामुळे नाही मी रोज करीत, पण रविवारी मुद्दाम आवर्जून करायची ताई मी. आई माझं मन एवढं असं भरून आलं ना ताई, काय बोला. म्हणजे मी अगदी म्हणजे मरणाच्या दारातून फक्त तुमचे अनुभव ऐकते का ताई, हा त्याच्यामुळे मी त्याच्यातून बाहेर पडले. फक्त मला एकच माहितीये की माझी स्वामी आई पाठीशी आहे. आणि आपल्याला कुठलंच काहीही आपल्याला धक्का बसणार नाही. हे खरंय, अगदी खरंय ताई. आणि अगदी मनाभावातून ताई तुम्हाला सांगते मी, माझं नाव नाही सांगित मी, पण जालना जिल्ह्यातून बोलते मी. तिथून माझं गाव शिवणगिरी म्हणून आहे. 70 किलोमीटर अंतरावर आहे ताई माझं गाव. हो बापरे. खेडगाव आहे. आणि मी आशा वर्करचं काम करते ताई. अरे वा, मस्त मस्त. मग तुम्हाला आता हे आरक्षणाच्या ड्युटी आल्या असतील, मराठा आरक्षणाच्या. हो, ड्युटी सर्वेच्या. नाही, पण ताई आमच्या संप चालू आहे ना मानधनवाढीसाठी. अरे हो, वाढला पाहिजे, खूप कमी आहे ना पगार. आणि 32-34 हेडचं काम आहे ताई आम्हाला, आणि मानधन खूप कमी आहे ना कामाच्या आधारित. बरोबर. हा. तर त्याच्यामुळे आमचा संप चालू आहे. 12 जानेवारी पासून संप चालू आहे. पण ताई मी तुम्हाला सांगू का, मी म्हणजे पदोपदी स्वामी आईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमाग. खरंय ताई, हे बरोबर बोलले. मला भावातून जे का मी बोलते का ताई, ते पण माझं सत्य होतं पहा लगे. अरे वा. एकमेव मी अशी स्वामी आईला बोलते आणि माझं सत्य होतं. मी बोलते आणि सत्य होतं. मी म्हणते अरे वा. माझ्या माग आई ताई, मला भाऊ नाही, आई वडील कोणीच नाही, आम्ही तिघी बहिणीच इथं. आई वडील नाहीयेत? नाही, आई नाही, वडील नाही. आई माझी 2020 ला एक्सपायर झाली. वडील माझे 2008 ला एक्सपायर झालेले इथं. बापरे. आम्ही तिघीच बहिणी आहेत. 2 नाशिकला राहतात, एक संगमनेरला आहे आणि एक लोणीला आहे. अरे वा. आणि आता मला संगमनेरला ते 9 ते 10 तारखेला दादाचा काहीतरी कार्यक्रम आहे ना मठामध्ये, वाटते नांदूर शिंगोट्याला. हो. तर माझी 10 इच्छा तारखेला. झाली. 10 तारखेला नावनोंदणी आहे. काहीतरी कार्यक्रम वाटायला लागलं मी जावं म्हणून माझी इच्छा आहे. जाऊन या. आहे का नाही. तर मी आता स्वामी महाराजांना एकच म्हटलं, आता मला घरी जायचंय, रेंज राहत नाही, बाहेर रात्रीचं. आणि आता मी ताईला माझा अनुभव तुम्हाला किती दिवस झाले ताई. अजून काय अनुभव आला ताई? मला ना ताई ते आपलं स्वामी आईचा फोटो आणि त्याच्या मागे नाही का दत्तात्रेयचा फोटो आहे. आणि स्वामी आई असे खाली बसलेले आणि त्याच्या हातामध्ये मेरुमणी आहे. कोणता रुद्राक्षाचा मणी नाही का आपला. हो. तर तो मणी आहे. तर मग आमच्या गावातली एक मुलगी आली आणि मला म्हणे, अक्का तुम्ही एवढं म्हणे स्वामी आईचं करता, आणि तो जर तो मणी असन, तो जर फोटो जर असेल ना म्हणे, तर तो मणी म्हणे तुम्ही तो फोटो घरात ठेवू नका म्हणे. मग मी एवढी छक झाले, म्हणजे मला करमलच नाही ताई. 2-3 दिवस मी अशी नाराजच राहायची. माझं 11 गुरुवारचं व्रत चालू होतं, 9वा गुरुवार होता माझा.
आणि त्याच दिवशी मला पूजा तर मांडायची ताई, आश्चर्य. मी सकाळी सगळी पूजेची तयारी केली हा आणि फोटो तर मांडायचा नाही सांगितलं बाई त्या मुलीनं. मग आता काय करू काय करू. अचानक एक बाई आली ना दारी फोटो घेऊन, हा आणि फोटो मी एवढी घाई घाई गेले. हा आम्ही ताई म्हणलं मला स्वामी महाराजाचा फोटो दाखव बरं. हम्म, ती म्हणे फोटोच नाही म्हणे. म्हणलं तुम्ही पहा. हम्म. आणखीन तिने उचकून उचकून पाहिला तर एकच स्वामी महाराजाचा फोटो सापडला ताई. अरे बापरे, बघा ताई, ती हो ना, मनापासून तुमची इच्छा होते ना. मनापासून. मग माझं बघूनच एक मुलगी करते हा. तर ती म्हणे आत्या तुम्ही फोटो घेतला म्हणे, मला बी फोटो घ्यायचा होता म्हणे. हा 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 मी म्हणलं म्हणे मला फोटो घ्यायचा बाई, पण फोटो बी नाही पैसे बी नाही. तुम्ही गोदीन पैसे मी देते म्हणलं. अरे बापरे. हा ताई मी पैसे दिले तिला. म्हणलं हे फोटो बघ म्हणलं तू तिकडे जाऊन, आणि गाडीमध्ये बघ म्हणलं फोटो असं. ताई तिला पण फोटो सापडला स्वामी महाराजांचा. अरे वा, किती छान ताई. हो. ताई मी 11 गुरुवारचं व्रत केलं का, माझी जी इच्छा होती ती स्वामी आईनं 5 गुरुवाराच्या आतच पूर्ण केली पहा. अरे वा. 3 गुरुवारच्या आत माझी इच्छा पूर्ण केली. मला जे पाहिजे ते मिळालं. आणि मी पहिलं 21 पारायणाचं अनुष्ठान केलं ताई. हा 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 अगदी कडकपणे केलं. म्हणजे मीटिंगला गेले का घरून पाणी न्यायचे, कोणाचं पाणी पित नव्हते. तिथून आले का आंघोळ करायचे, नंतर मी पूजाला बसायचे. बापरे, बघा. ताई मी एवढं मनाभावातून केलं ना. पण तुम्हाला सांगू का, मी एवढं काम आहे, माझ्या मागे शेती आहे, माझ्या मागे आशा वर्करचं काम आहे, घरामध्ये हा सगळं करते मी. पण जेच मी स्वामी आईच्या सेवेत आले का ताई, हा तर माझं ना पूर्ण म्हणजे पूर्ण टेन्शन तर गेलंच गेलं. हा पण कर्जाचं बी मला काही वाटत नाही आई. आणि मला एकच वाटतं की माझी स्वामी आई आहे ना माझ्या माग. खरंय. एवढा विचार, हो एवढा विचार करते ताई. आणि तुम्हाला सांगू का, मी पहिलं म्हणजे माझं हे चालू होतं, साईबाबाचे व्रत चालू होते माझे. हा 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 आणि साईबाबाला मी खूप मानायचे बरं. हा हा आणि साईबाबाच्या व्रतातूनच मला ह्या मार्गावर म्हणजे माझ्या मुलीनं आणलं. मुलीने. हा माझ्या मुलीनं आणलं. मला म्हणे मम्मी तू फक्त तारक मंत्र ऐकत जा, तुला बाकी काही करणं होणार नाही म्हणे, तुझ्या मग एवढं काम आहे. मी म्हटलं बाई मी ऐकन म्हणलं. ताई त्याच दिवशी का स्वामी महाराजांनी माझी प्रचिती पाहिली. हा आई मी मोबाईल असा रॅक मध्ये लावला आणि किचन मध्ये स्वयंपाक करते मी. हा हा अचानक मोबाईल माझा पाण्यात पडला. अगो बाई. मग पाण्यात पडला. मी म्हटलं बाई स्वामी महाराजाच्या मनात नाही का मी हे करावं. मग मी शेतात आले. माझ्या मिस्टरला म्हटलं मला नाही का माझ्या ग्रुपला काहीतरी पाठवायचं, मला आशाचं काम केलेलं, हा हा तुमचा मोबाईल द्या म्हटलं मला. हा हा म्हणे घे म्हणे. मग मी शेतामध्ये कापूस शेतीत होते ताई, हा हा आणि मोबाईल घेतला मी, आणि काही नाही फक्त मी तुमचा अनुभव ऐकला मी. हो तर मी अनुभव कोणता ऐकला होता पहिला स्टार्टला सांगते ताई तुम्हाला. मी ते ताईचं नाव नाही आठवू शकत, हा पण त्या ताईनं दुसऱ्यासाठी सेवा केली होती. हा 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 बरोबर. हा दुसऱ्यासाठी सेवा केली होती. तर त्या दुसऱ्याला बी समज त्याचा फायदा झाला, आणि त्या ताईला बी एवढं चांगलं वाटलं ना. हा हा तर तो मी अनुभव ऐकला ताई. मला मी म्हणजे 2-2:30ला मी मोबाईल घेतला, अनुभव ऐकला ताई. मला येदुळा चमत्कार व्हावा का, 5 वाजता चमत्कार झाला. आ 5 वाजता. मी त्या क्षणापासून ताई 2021 पासून मी सेवेत आहे का. ज्या दिवशी जर नाही ताई मी स्वामी महाराजाला समज नैवेद्य वाढला, ज्या दिवशी माझ्या मग गणगण असली काम असलं, तर मला स्वामी महाराजाला हात सुद्धा जोडा वाटत नाही ताई. हो एवढं माझ्या जीवाला असं मिळत नाही. हा हा चैन मिळत नाही. आणि काही जरी माझ्या मागे संकट आलं, मी म्हणते हाय ना माझा बाप माझ्या मागे बसला. बरोबर. हा खरंय खरंय. आणि मी आता 21 पारायणाचा परत संकल्प केलता, पण माझ्याकडून होईना. तर मी रोजचे 7-7 अध्याय करायले. ते 7-7 अध्याय करायले का ताई, ते पण माझ्या मनाला एवढं म्हणजे समाधान वाटतं लगे बिलकुल. अरे वा. हा खूप म्हणजे 3 दिवसात एक पारायण, 3 दिवसात एक पारायण करायले मी. हे ना ताई, सगळ्यांनी अशी सेवा केली ना तर कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही, तुम्हाला सांग. नाही खरंच नाही राहणार ताई. हे 1,00,000% खरं आहे. हा ज्या बी समज आता मी आमच्या गावामध्ये 20-22 एकरी घडविले ताई. मी काय केलं, हे सारामृताचे पुस्तक नाही का आपले, हा हा ते आणून मी सासर वासनीला घरी जाऊ जाऊ माहिती सांगितली ताई. अरे वा. हा आणि त्यांना पण सांगितलं बाई असं कर, तुला मूल नाही मूल होईल, तुझा नवरा वाईट व्यसनाला येते, वाईट व्यसन जागेवर येईल. ताई काय सांगू मी, काय काय अनुभव सांगू तुम्हाला, आणि काय काय नाही असं झाले माझ्या मनाला. बापरे.
नाही खूप छान. असं करत जा, तुमचे जेवढे अनुभव आहेत ना रविवारी फोन करत जा. हा आणि रविवारी मला तर पण वेळ मिळतो, कधीतरी हा. एखादा कार्यक्रम असेल तर जावं लागतं, पण तरी पण शक्यतो मी रविवारी उचलतेच फोन. हो का? नाही मला माहिती आहे ना रविवारी उचलता, पण मी म्हटलं बाई आता मला मी गाईचं दूध काढलं, मला घरी जायचंय, आहे पण मी ग. म्हटलं स्वामी महाराज बघा. एकदा म्हटलं मला ताईला फोन लावून बघायचंय. नाही खूप छान ताई, मी शेअर करते हा. हा ताई शेअर करा. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.